आहेत आमचे रवी घरत आहेत या सगळ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमक्ष 2 तरण तलाव, फुटबॉल टर्फ, उद्यान, सामाजिक सभागृह, स्मशानभूमी आणि इतर अनेक जी कामं आहेत आपल्या परिसरामध्ये जी सर्वसामान्य जनतेच्या नागरी हिताशी जवळ आहे अशी जवळजवळ 9 याचं जे वास्तू आहे त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि ह्या मतदारसंघातील जनतेने मला 4 वेळा विधानसभेवर पाठवलं आणि त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना ज्या ज्या सुखसोयी हव्या आहेत त्या सुखसोयी देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि निश्चितपणे ह्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रभागाचा विकास झाला। प्रभागामध्ये आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सगळे नगरसेवक काम करत होते। भविष्यामध्ये सुद्धा या परिसरातून आमच्याच पक्षाचे शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील याची मला खात्री आहे। तरी सुद्धा शेवटी कामं जे आहे ते कामं करणं गरजेचं होतं आणि त्या माध्यमातून मी ही सगळे विकास प्रकल्प राबवले। त्यामुळे मी महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त पाहिलं तर वाघवीचं जे तरण तलाव आहे त्याचं पण देखील लोकार्पण केलं म्हणजे काही काम जे ते अर्धवट नाही। बघा कसं आहे की काही प्रमाणामध्ये आचारसंहिता ह्याच महिन्यात लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। 7 तारखेपासून आम्ही अधिवेशनासाठी नागपूरला आहोत। 6 तारखेला बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजचीच वेळ होती। त्यामुळे काही कामं ही वस्तुस्थिती आहे की थोड्याफार प्रमाणात 99% कामं झाली परंतु 1% काम थोडंसं बाकी जरी असेल तरी ह्या महिन्याभरामध्ये ती सगळी कामं ही पूर्ण केली जाईल आणि नागरिकांना काम म्हणजे त्या ठिकाणी तरण तलाव वगैरेमध्ये जे काही पोहायचं वगैरे आहे त्यासाठी काही बाधा येणार नाही परंतु एखाद काम हे 1% बाकी आहे। बाकी सगळ्या कामाची पूर्तता झालेली आहे। गेल्या काही दिवसापासून पाहिलं तर वाहतूक कोंडी मोठा सामना जो होतो मोठे रस्ता आहेत आंदोलनं केली नाही। ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि स्थानिक आमदार म्हणून मी सुद्धा नाखुश आहे परंतु शेवटी भिवंडीचे सगळे रस्ते बंद असल्याकारणाने भिवंडीची सगळी वाहतूक ही घोडबंदर रोड मार्गे येते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोडबंदर रोडला वाहतूक कोंडी होती ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। त्याचबरोबर ठाण्याची लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येच्या बरोबर सर्वसामान्य जनतेने गाड्या घेतलेल्या आहेत म्हणजे 18 लाख ठाण्याची लोकसंख्या गृहीत धरली तरी 16.5 लाख गाड्या ह्या ठाण्यात आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या आल्यानंतर त्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। सर्वसामान्य जी जनता आहे त्यांनी याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की 1 BHKचा आपला फ्लॅट असेल तर आपण किती गाड्या घ्याव्यात। त्या ठिकाणी सुद्धा 2-2 गाड्या असतील आणि ट्रॅफिकचा विचार न करता प्रत्येकाला जर गाड्या रस्त्यावर आणायची असेल तर ह्याला सामना हा आम्हाला करावाच लागेल परंतु शेवटी तो प्रत्येकाचा अधिकार आहे। लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची आमची भूमिका आहे। लवकरच आता महिन्याभरामध्ये घोडबंदर रोडच्या मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असल्याकारणाने ते मेट्रोचं काम पूर्ण झालं की ताबडतोब घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी ही कमी होईल आणि त्याचबरोबर जे घोडबंदर रोडचं रुंदीकरण आहे त्याचंही काम 2 महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी एंडपर्यंत होणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना थोडे दिवस जरी जनतेला करावा लागला तरी नंतर मात्र 2 महिन्यानंतर ही वाहतूक कोंडी मला वाटत नाही ती राहील। काही प्रमाणात गायमुख घाटामध्ये काही गाड्या बंद पडल्यामुळे ट्रॅफिक कोंडी अजूनही होते ही वस्तुस्थिती आहे। त्यावरही आम्हीचा मार्ग काढण्याचा विचार आणि तो जो 30 मीटरचा रस्ता आहे तो लवकरच आम्ही 60 मीटर घोडबंदर रोडचे जेवढे सर्व्हिस रोड आहेत ते मोठ्या प्रमाणात खोदलेले आहेत। तुमचा गैरसमज आहे। घोडबंदर रोड हा सर्व्हिस रोड नव्हता। त्यावेळेस घोडबंदर रोड हा बनवत असताना एवढ्या मोठ्या रस्त्याची काय गरज आहे ठाण्याला म्हणून त्या ठिकाणी सर्व्हिस रोड बनवला होता परंतु तो रस्ताच मुळात 60 मीटरचा आहे तो सर्व्हिस रोड नव्हताच। काही लोक त्याचा राजकीय नेते सुद्धा गैरफायदा घेतात आणि सांगतात की सर्व्हिस रोड मर्ज केलेला परंतु तो सर्व्हिस रोड नाही तो एकच घोडबंदर रोड 60 मीटरचा आहे आणि ज्या काही अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे वॉटर सप्लाय आहे आणि MSCBच्या लाईन्स आहेत त्यामुळे थोडासा उशीर लागतोय पण 2 महिन्यामध्ये ती कामं पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत। मात्र महापालिकेने काहीतरी आकडेवारी जी आहे ती अपघाताची लपवलेली आहे। कोर्टामध्ये एकदा याचिका दाखल केली कागदपत्र दिली त्यानंतर अनेक बातम्या देखील दाखवल्यात की किती आकडेवारी झाली मात्र कुठे महापालिकेकडे आकडेवारीच नाही आहे अपघातांची। नाही हे जर असेल तर फार चुकीचं आहे। महापालिका आयुक्तांकडे किंवा महापालिका प्रशासनाकडे जी काही आकडेवारी आहे ती असणं गरजेचं आहे। खरं तर रस्ता MSRDC आणि PWDच्या मालकीचा आतापर्यंत आहे अजूनपर्यंत ठाणे महापालिकेला हस्तांतरित झालं नाही म्हणून ती कदाचित आकडेवारी नसेल तरी सुद्धा महापालिका हद्दीमध्ये तो रस्ता असल्याकारणाने ती आकडेवारी घेणं गरजेचं आहे आणि मी तशा सूचना आयुक्तांना करतो। सर पार्किंग बांधलेलं आहे पण अजून पार्किंग उपलब्ध झालेली नाहीये ठाणेकरांना
नाही, ते पार्किंग प्लाझामध्ये काही प्रमाणामध्ये जे हॉस्पिटल होतं ते हॉस्पिटलसाठी ती तात्पुरत्या स्वरूपात दिलेली आहे, पण लवकरच ते हॉस्पिटल त्या ठिकाणी नवीन झाल्यानंतर पार्किंग प्लाझा सर्वसामान्य जनतेला उपयोगात आणतात. सर भाईंदरमध्ये श्री स्कायलाईन प्रकल्प आहे, त्या ठिकाणी रवी खरात नावाचा व्यक्ती गेला होता फ्लॅट खरेदी करायला. मात्र त्या ठिकाणी सांगण्यात आलं की त्याला नावाही त्याची जात जैन विचारण्यात किंवा आलेली ब्राह्मण आहे. असेल तरच तुम्हाला फ्लॅट दिलं जाईल असं अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये होता कामा नये. महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना प्रत्येक ठिकाणी घर घेण्याचा अधिकार आहे. असं जर कुठे कोणी नाकारत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. सर रॅपिडोची काय ऍक्शन कारवाई? रॅपिडोची ऍक्शन फार मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे. 3 दिवसापासून आम्ही सगळ्या आरटीओना निर्देश दिलेले आहेत. मी सूचना सक्त ताकीद दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ओला असू द्या, उबेर असू द्या किंवा रॅपिडो असू द्या, ह्या 2 व्हीलर टॅक्सीची त्यांना परमिशन दिलेली आहे. ती बाईक टॅक्सी असताना त्यांना फक्त ई बाईकच वापरायची परवानगी दिलेली असताना ई बाईक सुद्धा ते योग्य प्रकारे वापरत नाही. ज्या अटी आणि शर्ती घातलेल्या त्याचं सुद्धा ते उल्लंघन करतायत आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांनी रेग्युलर बाईक ह्या व्यवसायासाठी आणलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या सक्त सूचना आहेत की बाईक स्वार जो असेल त्याच्यावर गुन्हा दाखल न करता रॅपिडोचे जे मालक आहेत, जे 3 त्यांचे डायरेक्टर आहेत, त्या तिघांवर गुन्हे दाखल करायचे आणि तशा प्रकारे आता जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. सगळ्या आरटीओना सूचना केला, जर एक बाईक जरी दिसली तरी ताबडतोब मालकांवर गुन्हे दाखल करायचे. भले 100-150 गुन्हे दाखल झाले तरी चालेल, परंतु राज्य शासनाला आणि प्रामुख्यानं आरटीओ डिपार्टमेंटला खिशात घेऊन आम्ही जाऊ शकतो अशा पद्धतीची जर काही लोकांची भूमिका असेल आणि काही लोकांची भावना असेल तर ते निश्चितपणे प्रताप सरनाईक सहन करणार नाही. तो भले रॅपिडो असू द्या, ओला असू द्या अथवा उबेर असू द्या. सर गजानन काळेने एक प्रश्न उपस्थित केला आहे एकनाथ शिंदे साहेबांसंदर्भात.